आपली खीर तयार आहे. खूपच क्रीमी आणि अगदी सहज तयार होणारी खीर आहे. बिना काही जास्त वेळ लागले आणि जास्त काही तामझाम करता पटकन बनते आणि खूप छान वाटतं. टेस्टला तर खूप भारी आहे. चला मग सुरुवात करूया आपण. इथे कढाई घेतली आहे. त्यात सगळ्यात पहिले थोडंसं पाणी टाकणार खाली आणि त्यानंतर आपण दूध टाकूया. हे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही फुल फॅट मिल्क या साधं आपलं गाईचं दूध ते पण घेऊ शकता. आता आपण याला उकळेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. याच्यातनं थोडंसं दूध मी बाजूला काढते. अगदी थोडंसं दूध काढलं. आता आपल्या दुधाला उकळी येऊ द्यावी आपल्याला. गॅसची फ्लेम इथे स्लो केली आहे मी. आता आपण या वाटीमध्ये साधारण 2 चमचे इथे मी टाकणार मिल्क पावडर. मिल्क पावडर टाकल्याने याचा जो टेस्ट आहे अगदी क्रीमी टेस्ट येतो. मिक्स करून घेऊ. डायरेक्ट मिल्क पावडर टाकू नये कारण की त्याच्याने गोठळ्या जमतात त्याच्या दुधात लवकर. म्हणून थोडंसं दूध काढून घ्यायचं आणि त्यात ते मिक्स करून घेऊ आपण. झालं व्यवस्थित. इथे साधारण अर्धा वाटी मी तांदूळ घेतले आहे. याला मी धुवून साधारण अर्धा ते 1 तास झालेला आहे भिजू ठेवलेले आहे. तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता जो पण तुमच्याकडे अवेलेबल असेल तो. इथे एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये साधारण लहान 1 चमचा भरून तूप टाकते मी. तूप गरम झालं की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया. इथे मी घेतलेले आहे 7-8 बदाम. त्याला कापून घेतले बारीक. आणि काजू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. याला चांगल्याने मिक्स करून घेऊ. ड्रायफ्रूट्स झाले आपले भाजून. आता याला आपण काढून घेऊया. आता पूर्ण ड्रायफ्रूट्स काढले मी. आता त्यातच हे आपल्याला तांदूळ टाकून देऊ. याचं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे मी आणि याला या तुपात भाजून घेऊया. तांदळाचा कलर चेंज नाही करायचा आपल्याला, फक्त त्याला भाजून घ्यायचं आहे. भाजले गेले आहे फक्त. मी ते गॅस बंद करणार आणि थोडंसं अगदी याला थंड होऊ देणार. आता इथे सगळं आपण तांदूळात टाकून देऊया. एक मिक्सर ग्राइंडर घेतला आहे मी. याला थोडंसं ग्राइंड करून घेऊ आपण. आता आपण याला ग्राइंड करून घेऊया. पूर्ण याचं आपलं पावडर करायचं नाही आहे, थोडंसं क्रश करणार आहे फक्त. हे बघा, याला असं ग्राइंड करून घेतलं आहे मी. दूध पण उकळलेलं आहे. आता यात आपण हे तांदळाचं जे केलेलं आहे क्रश आहे तो टाकून देऊ पूर्ण. गॅसची फ्लेम स्लो करणार आणि तांदळाला आपल्याला चांगलं गळू द्यायचं आहे. याच्यातच मिक्सरमध्ये थोडंसं मी
दूध टाकते, म्हणजे जे काही वाचलेलं आहे ह्याच्यातलं हे सगळ्यात टाकून देते. आता आपल्याला चांगल्याने शिजू द्यायचं आहे, स्लो गॅस करून अगदी. इथे आपल्याला सतत असं फिरवत राहायचं आहे, नाहीतर हे खाली लागू शकतं. आता याच्यामध्ये आपण जे मिल्क पावडर टाकलेलं दूध आहे ते मिक्स करून घेऊया. जे ड्रायफ्रूट्स आहे आपले ते पण मी आत्ताच टाकणार. थोडंसं किसमिस आहे त्याला पण टाकणार आणि हे सगळं एकत्र आपण उकळू देऊया. इथे साधारण 3-4 वाटी मी साखर टाकत आहे. थोडी वाचवते, जर का आवश्यकता असला तर आपण परत टाकू शकतो. एका वाटीमधली 3-4 वाटी मी टाकली आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊ, कारण की हे आता अजून पातळ होणार, कारण की आपली साखर वितळणार. याला उकळू देऊ. साधारण अर्धा चमचा इलायची पावडर टाकणार मी. आपली खीर पण झालेली आहे आता आणि व्यवस्थित घट्ट पण झाली आहे ती. तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ पण ठेवू शकता, पण तांदळाची खीर थोडी घट्टच असते त्याच्यामुळे. आणि आपले तांदूळ चांगले शिजले गेले आहेत. आता इथे मी गॅस बंद करणार आणि थोड्याला थंड व्हायला ठेवणार. थंड झाल्यानंतर ही अजून दाटसर येणार, त्यामुळे आपण अजून याला पातळ नाही करूया, या घट्ट पण नाही ठेवू.